येणाऱ्यांचे स्वागत करतात ती घराची दारे। आपले घर, बंगला, ऑफिस, फार्म हाऊस यासाठी सुंदर डिझाइन केलेली जम्बो फ्रेंच डोअर, सेफ्टी डोअर आणि तीही 18 गेज GI सेक्शन मटेरियल वापरून आणि 80 मायक्रॉन पावडर कोटिंग केलेली, संपूर्णपणे मेंटेनन्स फ्री, नजर खिळून राहील असे आकर्षक सर्व प्रकारचे डोर्स मिळण्याचे नाशिक मधील एकमेव नाव शिवाय एंटरप्राइजेस। नाशिक शहरासह जिल्हा आता गुन्हेगारीचं प्रमुख केंद्र बनत चाललंय की काय असा प्रश्न आता सर्वसामान्य नागरिकांना पडू लागलाय। नाशिक रोड येथील खुनाची घटना ताजी असतानाच इगतपुरी तालुक्यातील सांजेगाव येथील एका तरुणाचा भर रस्त्यात कोयत्याने वार करत गोळ्या झाडून हत्या केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी दुपारच्या सुमारास घडली आहे। भूषण लहामगे असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे। भूषण हा जिल्हास्तरीय कुस्तीपटू होता। भूषणवर 3 ते 4 वेळेस बंदुकीची फायर करून मारेकरी घटनास्थळावरून फरार झाले आहे। जमिनीच्या वादातून चुलत भावाने खून केल्याचा पोलिसांचा अंदाज आहे। या घटनेने मुंबई आग्रा महामार्गावर एकच खळबळ उडाली आहे। इगतपुरी पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केलाय। या प्रकरणी पुढील तपास इगतपुरी पोलीस करत आहे। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी जितेंद्र नरवाडे, नाशिक।